राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा धुळवडीचा उत्साह, तर राज ठाकरे, एकनाथ शिंदेंसह अन्य नेत्यांकडून सहकुटुंब होळी साजरी. अमरावतीमध्ये रस्ते रंगवत बच्चू कडूंनी दिला अनोखा संदेश, तर मुंबई ठाण्यामध्ये सुद्धा कलाकार होळीच्या रंगात न्हाऊन निघाले. होळी, धुलीवंदन आणि रमजान निमित्त मुंबईसह पुण्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात, तर शहरभर नाकाबंदी आणि मद्यधुंद वाहन चालकांवर विशेष मोहीम. सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द, घोषणा आणि गाण्यांवर प्रतिबंध. धुळवडी निमित्त पुणे आणि नागपूर मेट्रो सेवा दुपारी 3 वाजेपर्यंत बंद, तर 3 नंतर रात्री 11 वाजेपर्यंत नियमित सेवा सुरू राहणार. प्रवाशांनी सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन. त्रिपुरामधील तारापूरमध्ये तैनात बीएसएफ जवानांमध्ये धुळवडीचा उत्साह, तर जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सशस्त्र सीमा बलाच्या जवानांकडून रंगोत्सव साजरा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कोल्हापुरात सदस्य नोंदणी मोहीम, तर मोहिमेसाठी खास गुलाबी रंगाच्या गाड्या गावागावात फिरणार. कागल तालुक्यातनं अजित पर्व अभियानाला सुरुवात. गायच्या आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ, तर उद्यापासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार. दरवाढीनंतर आता गायीचं दूध हे 58 रुपये, तर म्हशीचं दूध 75 रुपये प्रति लिटर असणार. मुंबईमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात प्रदूषणाचा विळखा, शहरातील वातावरण धुरकट, इमारतींवर सुद्धा धूळ साचली. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास पुनर्निवडणुकीसाठी मोठा खर्च. गेल्या 35 वर्षांपासून कोकाटे हे अनेक सार्वजनिक पदांवर, मतदारांनी सुद्धा वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास दर्शवलाय. नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण. लेखापरीक्षण अहवालामध्ये ठाणे पालिकेच्या कारभारावर ताशेरे, तर ठाणे पालिकेचं 5 वर्षांपासून लेखापरीक्षण नाही. 3 अब्ज 37 कोटी 53 लाख रुपयांचा हिशोब नसल्याचा आरोप. व्हिडिओ न पाहताच अबू आझमींवर गुन्हा दाखल. अबू आझमींचे वक्तव्य काय विचारल्यानंतर पोलिसांची आणि अधिकाऱ्यांची तारंबळ. आझमींनी औरंगजेबाची स्तुती केल्याचा व्हिडिओ सुद्धा न्यायालयासमोर नाही. नागपूरसह विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट, तर अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, अमरावतीमध्ये तापमानात वाढ. पारा वाढल्यामुळे राज्यात विजेची मागणीही वाढली. ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर टँकरमधून तेलगळती झाल्यामुळे मध्यरात्रीपासून अपघात. पोलीस आणि अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव. अपघात टाळण्यासाठी आता रस्त्यावर माती टाकली. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार. केएल राहुलनं कर्णधार पद नाकारल्यानंतर आता अक्षर पटेलकडे संघाची जबाबदारी. 22 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम. सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातनं परतण्याचा मार्ग मोकळा, तर एलॉन मस्क यांचे अंतराळामध्ये आज क्रू झेपावणार. क्रू 10 मिशन संध्याकाळी 7 वाजता प्रक्षेपण. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार.